नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण शांताराम कांबळे, ITS श्रीवर्धन. आज आपण बघणार आहोत एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामध्ये कम्युनिकेशन स्किल या चॅप्टरचा पुढचा भाग. मागच्या पाठामध्ये आपण कम्युनिकेशन स्किलचे संवाद आणि संवादाचे प्रकार पाहिले होते. संवादामध्ये येणारे अडथळे आणि संवाद साधताना होणाऱ्या अडथळ्यांना ओव्हरकम कसे करायचे, तसेच संवाद कोणत्या प्रोसेसमधून पूर्ण होतो याबाबत माहिती घेतली होती. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण लिसनिंग अँड आर्ट, श्रवणकला, मोटिवेशन आणि इंटरव्ह्यू याबाबतीत माहिती घेणार आहोत. सो बॉयज, लेट्स स्टार्ट एम्प्लॉयबिलिटी स्किल चॅप्टर कम्युनिकेशन स्किल. लिसनिंग अँड आर्ट, श्रवणकला. श्रवण ही बोलणे ह्या क्रियेचा उर्वरित भाग आहे असे म्हटले तरी चालेल. संवाद प्रक्रियेत त्याचे महत्त्व खूप आहे. श्रवण ही निव्वळ ऐकणे, हिअरिंग या शब्दापेक्षा वेगळी क्रिया आहे. या जगात फारच थोड्यांना श्रवणकला शिकवली जाते आणि अवगत असते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण पाहिले होते की आपल्याला मानवाला एक तोंड आहे आणि दोन कान आहेत, म्हणजे जास्तीत जास्त आपण ऐकलं पाहिजे आणि योग्य तेच कमी प्रमाणात बोललं पाहिजे. कित्येक जणांना हिअरिंग म्हणजे ऐकणे आणि लिसनिंग म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, श्रवण करणे या दोघांमधला फरक माहीतच नसतो. ते हिअरिंगचा समानार्थी शब्द लिसनिंग असे समजत असतात. श्रवणकलेत खालील गोष्टी समजून घेतल्या जातात. पहिली, नेमकं काय सांगितले जाते त्यावर नीट लक्ष ठेवणे. नंबर 2, प्रश्न विचारणे. नंबर 3, मुख्य मुद्द्यांकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणे. नंबर 4, काय सांगितले आहे त्या तत्वांकडे संपूर्ण लक्ष देऊन ऐकणे. इतर कोणत्याही कौशल्याप्रमाणेच श्रवणाचे कौशल्यही समजून घेऊन वापरण्याच्या, आत्मसात करण्याच्या काही तंत्र आहेत. पहिलं म्हणजे निशब्द शांतपणे ऐकून घेणे. दुसरी, भरपूर माहिती करून घेणारे प्रश्न विचारणे. 3, अनुवाद करणे, योग्य अर्थ लावणे. म्हणजे आपल्याला जो अर्थ आहे, आपण ज्याचा अर्थ घेतोय त्याप्रमाणे आपण त्याचा व्यवस्थित अर्थ बोध लावणं आवश्यक आहे. 4, नेमक्या भावना समजून घेणे, व्यक्त करणे. म्हणजे कशाशी निगडीत आहे आणि कोणत्या प्रकारच्या एखादी मदतीची किंवा एखादी व्यक्तिगत भावना समजून घेऊन त्याप्रमाणे व्यक्त करायला आवश्यक आहे. संवादात श्रवण ही अत्यंत आवश्यक बाब आहे. संवादात श्रवणाच्या खालील सवयींमुळे संदेशाचे आकलन
उत्तम आणि भक्कम होते. तर कोणत्या कोणत्या श्रवणाच्या चांगल्या सवयी आहेत त्या आपण समजून घेऊया. 1. लक्षपूर्वक ऐकताना केवळ शब्दच ऐकू नका, तर त्यासोबत बोलणाऱ्याची देहबोली, निशब्द संकेत याकडे सुद्धा लक्ष द्या. 2. बिटवीन द लाईन्स. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ बिटवीन द लाईन्स? म्हणजे एखादी व्यक्ती काहीतरी सांगत असते तेव्हा शब्दातून वेगळ्या गोष्टी सांगते आणि तिच्या मनात वेगळ्याच गोष्टी सांगायच्या असतात. त्या समजून घेता येणे म्हणजे बिटवीन द लाईन्स ऐकणे होय. म्हणजे एखादा जेव्हा अर्थ आपण सांगत होतो तेव्हा दुसरी वाक्यरचना सुरू होताना आधीच्या वाक्याचा अर्थ पूर्ण समजून घेणे आवश्यक आहे. 3. समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊन आणि मोकळ्या मनाने त्याचे म्हणणे ऐकून घ्या. म्हणजे आपल्याला कोणतीही घाई असेल किंवा कोणत्याही प्रकारचा धावपळ असेल तरीसुद्धा समोरच्याचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेणे आवश्यक आहे. 4. लक्षपूर्वक ऐकत असताना तुमच्या मनाला भरकटू देऊ नका. एकाग्र व्हा. बऱ्याच जणांना एखाद्याचे बोलणे ऐकत असताना मनात वेगळेच विचार करण्याची सवय असते. त्यामुळे समोरच्या सांगणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण संदेश ते मुळापासूनच समजून घेऊ शकत नाही. आता माणूस आला की त्याच्यामध्ये अनेक विचार येत असतात, परंतु आपल्याला अशा सवयीपासून जर आपल्याला संवाद कौशल्य चांगलं करायचं असेल तर हा मुद्दा म्हणजे समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याशी संवाद साधत असतो तेव्हा त्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेण्याची सवय लावून घ्यायला हवी. 5वी सवय नंबर 5. सांगणाऱ्याच्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या आणि त्यामागच्या भावनासुद्धा सकारात्मक पद्धतीने समजून घ्या आणि त्याला योग्य प्रतिसाद द्या. म्हणजे त्याचं जेव्हा संभाषण चालू असतो तेव्हा कुठे काही प्रश्न विचारले पाहिजेत किंवा कोणता काही योग्य आहे का अयोग्य त्याला होकार दिला पाहिजे किंवा नकार देणं आवश्यक आहे. 6. संभाषणावर संपूर्णपणे स्वतःचाच प्रभाव राहील असे मुळीच वागू नका, तर समोरून काय सांगितले जात आहे त्याबद्दल अभ्यासाची भावना ठेवा. तसेच 7. भावनिक शब्दांवर एकदम प्रतिक्रिया देऊ नका, तर त्यामागचा मूळ उद्देश जाणून घ्या. म्हणजे आपण संवाद साधत असताना त्याने आपल्याच म्हणणं खरं आहे असं त्याला वाटू देऊ नका. तसेच जर ती गोष्ट योग्य असेल तर योग्यच असली हवी किंवा ती अयोग्य असेल तर ती अयोग्यच असली हवी. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा संवाद साधताना दबाव टाकण्यात येऊ नये. तसेच कोणतीही गोष्ट ऐकल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. त्याचा मुख्य उद्देश काय आहे समोरच्याचा ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर व्हॉट आर द बेनिफिट्स टू गुड लिसनर्स? म्हणजे उत्तम श्रोता होण्याचे फायदे काय आहेत? तर पहिले आहे इतरांशी लगेच समन्वय साधता येतो, म्हणजे वैचारिक पातळी समांतर होते. नंबर 2, ते कामात प्रभावी ठरतात कारण ते अधिक ज्ञान ग्रहण करतात, योग्य प्रश्न विचारून प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करतात. 3, उत्तम श्रवण करणारे काय केले पाहिजे आणि कसे केले पाहिजे याबाबत गोंधळत नाहीत, म्हणजे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या कमी होतात.
नाऊ वी विल गो टुवर्ड द पुअर लिसनिंग हॅबिट्स. आता श्रवणाच्या वाईट सवयी कोणत्या कोणत्या आहेत? प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी वाईट सवयी असतात, पण ऐकण्याच्या बाबतीत म्हणजे संवाद साधताना ऐकण्याच्या बाबतीत होणाऱ्या वाईट सवयी कोणत्या आहेत त्या समजून घेऊया. संभाषण कुठलेही असो, समोरासमोरील किंवा दूरध्वनीवर लक्षपूर्वक ऐकण्याचा गुण अंगी बाळगल्यास पुढील गोष्टी मुळीच करू नका, त्या वाईट आहेत. तर कोणत्या कोणत्या गोष्टी करू नका? नंबर 1, समोरच्याने मनमोकळेपणाने विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत श्रोटकपणे किंवा त्रोटकपणे उत्तरे देणे. हो, नाही, हो, हां, कदाचित अशी उत्तरे देऊ नका. नंबर 2, समोरासमोरील संभाषणात बोलणाऱ्याकडे न पाहता इतरत्र पाहत राहणे. 3, दूरध्वनीवरील संभाषणात बोलणाऱ्याच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक लक्ष न देता इतर गोष्टींकडे लक्ष देणे. उदाहरणार्थ, समोरची व्यक्ती बोलत असताना गाडी चालवणे, केसांशी खेळणे, पेन पेन्सिल इत्यादी वस्तूंशी टिक 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 ठक ठक करत राहणे, चाळा करणे, टी व्ही पाहत बसणे, मोबाईलवर खेळत बसणे. श्रवणाची चौथी वाईट सवय आहे बोलणाऱ्याला सतत टोकत राहून अडथळे आणत राहणे. म्हणजे समोरचा जेव्हा बोलत असतो तेव्हा इतरत्र दुसराच विषय काढत राहणे, हे सुद्धा एक वाईट सवय आहे. आपणच बोलणाऱ्याचे वाक्य संपवित राहणे. म्हणजे त्याने काही सांगायची, माहिती देण्याची सुरुवात केली तर आधीच म्हणणं, हो मला माहिती आहे, मला ज्ञान आहे, मला कळतं सर्व. अशा प्रकारे वाक्य रचना असणे. नंबर 6, संभाषणाचा विषय रोख सतत बदलत राहील अशी बडबड करणे. अति चंचलता उघड करणे. म्हणजे समोरचा अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगत असताना आपण त्याला इतरत्र खेळाच्या, टी व्हीवरच्या, स्पोर्ट्सबद्दल माहिती विचारत राहणे. म्हणजे अभ्यासाशी निगडीत जर चर्चा चालू असेल तर खेळाबद्दलची माहिती मिळवणे किंवा सांगणे. 7, समोरच्या व्यक्तीच्या स्वतःच्या किंवा भिंतीवरच्या घड्याळाकडे सारखे बघत राहणे. म्हणजे माझा वेळ वाया जातोय असे सांगणे. अशा या श्रवणातल्या वाईट सवयी आहेत. These are the poor listening habits. मित्रांनो, आताच आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामधील कम्युनिकेशन स्किल यामधील श्रवण कला याबद्दल माहिती जाणून घेतली. त्याच्यामध्ये आपण उत्तम श्रोता होण्याचे फायदे तसेच पुअर लिसनिंग हॅबिट्स याबद्दल माहिती जाणून घेतली. ITI केल्यानंतर भावी आयुष्यात आपल्याला नोकरी करता किंवा एखाद्या बँकेमध्ये लोन करता मुलाखतीला सामोरे जावे लागते. आता आपण पाहणार आहोत व्हॉट इज अन इंटरव्ह्यू, हाऊ विल यू प्रिपेअर युअरसेल्फ बिफोर अन इंटरव्ह्यू. म्हणजे पुढचा मुद्दा आहे मुलाखत म्हणजे काय आणि मुलाखतीपूर्वी तुम्ही स्वतःची संपूर्ण तयारी कशी कराल. नोकरीसाठीच मुलाखत दिली जाते असे नाही. खरं तर मुलाखतीची अनेक रूपे आहेत. म्हणजे कलाकाराची, तज्ज्ञाची, शास्त्रज्ञांची, दूरचित्रवाणी, रेडिओ, प्रत्यक्ष सभागृहात मुलाखत घेतली जाते. तर मुलाखत म्हणजे काय? मुलाखत देणे म्हणजे जाणून घेणे आणि जाणून देणे किंवा तुमच्या बाह्य रूपासोबत
अंतर्गत समोरच्याला डोकावू देणे, तुमचा इतिहास, तुमच्या भविष्यासंबंधी विचार समोरच्याला त्याच्या इच्छेनुसार समजून घेण्यास मदत करणे. त्याचबरोबर समोरच्याकडूनही काही गोष्टींबाबत स्पष्ट माहिती मिळवणे. पण आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेताना मुलाखत या शब्दाचा अर्थ किंवा त्याचा उपयोग नोकरीसाठीची मुलाखत असाच घेऊया. आता एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामध्ये कम्युनिकेशन स्किल या टॉपिकमध्ये प्रिपेरिंग फॉर ॲन इंटरव्ह्यू, मुलाखतीपूर्वीची तयारी कशी करतात हा मुद्दा घेणार आहोत. तर बरेच वेळा आपल्याला अनेकांना प्रश्न पडतो की नोकरीपूर्वी जाताना कशा प्रकारे आपण तयारी केली पाहिजे. तर पुढीलप्रमाणे काही मुद्दे येतात. पहिला मुद्दा म्हणजे नेहमी स्वतःचा बायोडेटा, स्वपरिचयपत्र स्वतःच तयार करा. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली तरी हरकत नाही आणि त्यात सर्व खऱ्या गोष्टीच लिहा. मुलाखतीदरम्यान खोटे केव्हा तरी उघडे पडतेच. म्हणजे तुमचा सर्वात पहिले बायोडेटा तयार असणं आवश्यकच आहे. बायोडेटा हा तुम्ही तुमच्या सायबर कॅफेमध्ये मोबाईलमधल्या ॲपचा वापर करून बनवू शकता. पण त्याच्यामध्ये जे काही लिहाल ते हे स्वतःच लिहा. कोणाच्या दुसऱ्याच्या मदतीशिवाय लिहू नका किंवा जे लिहाल ते खरंच लिहा. दुसरी तयारी आहे, तुम्ही ज्या आस्थापनात कंपनीत मुलाखतीसाठी जाणार आहात तिच्याबाबत म्हणजे त्या कंपनीबाबत इंटरनेट, कंपनीची माहितीपत्रे किंवा ब्राउचर्स असतील तर इत्यादी मार्फत संपूर्ण माहिती मिळवा. त्यानुसार स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करा. म्हणजे तुम्ही ज्या कंपनीत जाणार असाल त्या कंपनीचा इतिहास, भूगोल काय असणार आहे, त्यांचं प्रोडक्शन काय असणार आहे, त्याची स्थापना कधी झाली, त्याचे कामगार किती आहेत, त्यांचा रॉ मटेरियल कुठला आहे, त्यांचं प्रोडक्शन काय आहे, त्यांचे इंजिनियर्स कोण कोण आहेत, जी तुम्हाला माहिती मिळेल त्याबाबतची माहिती इंटरनेटवरून किंवा तिथे असलेल्या माजी कामगारांकडून माहिती मिळवून घ्या. तिचा तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार होण्यासाठी भरपूर फायदा होऊ शकतो. नंबर 3, आपली मुलाखत नक्की कोणत्या पदासाठी आहे, त्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि आवश्यक क्षमता, कौशल्ये यांची माहिती आधीच जाणून घ्या. म्हणजे ITI झाल्यानंतर आपण अप्रेंटिसशिप करतोच, पण जेव्हा तुम्ही ॲज अ टेक्निशियन म्हणून जाता तेव्हा आपल्या पदाची जबाबदारी काय आहे, त्यांचे क्षमता कौशल्य काय असायला पाहिजेत हे आधीच जर जाणून घेतला तर तुम्हाला त्या प्रमाणात अभ्यास करायला सोपं जाऊ शकतो. चौथा मुद्दा आहे, मुलाखतीला जाताना सर्टिफिकेट्स म्हणजे तुमचे जे प्रमाणपत्र आहेत सादर करावी लागतात. अशा वेळी कधीही बनावट प्रमाणपत्रे सादर करू नका. म्हणजेच आपल्याकडे जे कौशल्य आहे त्याची खरीच प्रमाणपत्र न्या, खोटी कोणतीही बनवून घेऊ नका. नंबर 5, काही प्रश्न सर्व मुलाखती दरम्यान समान असतात. काही अंदाजावरूनही तुम्ही ठरवू शकतात. अशा सर्व संभाव्य प्रश्नांची यादी करून त्यानुसार अभ्यास करून स्वतःला मुलाखतीसाठी तयार करा. म्हणजे मुलाखतीला बरेच वेळा तेच प्रश्न विचारले जातात, त्याची तुम्ही तयारी करा. कुठल्याही प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला फंबल व्हायला लागेल असं होऊ देऊ नका. म्हणजे जसं की तुमचे नाव काय आहे, तुम्ही कुठून आलात, तुमच्या सवयी कोणत्या आहेत, तुम्हाला नोकरी का हवी, अशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात. तर त्याची तयारी इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वीच
थोडाफार करून ठेवणं आवश्यक आहे आणि ते अवघडही नाही. असे कोणते कोणते प्रश्न ते परत विचारतात, तर पुढे काही प्रश्न आहेत. In interview, there are the many questions has been asked as per the interviewer. Commonly, they are asking repeatedly same question to the trainee for the job. तर कोणते कोणते प्रश्न आहेत? नंबर 1, तुमच्याबद्दल सांगा. नंबर 2, तुमच्या कामाच्या सवयीबद्दल बोला. नंबर 3, तुम्हाला ही नोकरी का हवी. नंबर 4, तुम्हालाच आम्ही ही नोकरी का द्यावी. नंबर 5, तुमचे मित्र, शिक्षक, आईवडील, इतर जवळच्या व्यक्तींना तुम्ही कसे वाटता. नंबर 6, तुम्हाला तुमच्या कोणत्या गोष्टींचा अभिमान वाटतो. नंबर 7, तुमच्या अगोदरच्या कंपनीविषयी सांगा. नंबर 8, तुमच्या आधीच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही काय नवीन करून दाखवले. तुम्ही यापूर्वीची नोकरी सोडण्याचे कारण काय. तुमच्या भविष्यातील कल्पना, योजना कोणत्या. तुमचे गुण सांगा. तुमचे दोष सांगा. अशा प्रकारचे वेगवेगळे किंवा ह्याच्यापेक्षाही इतर प्रश्न ते विचारू शकतात. जे तुम्हाला उत्तरं येतात ते खरी खरी उत्तरं द्या. जे येत नाहीत ते प्रामाणिकपणे नकार देऊन त्यांना या प्रश्नाचे मला उत्तर देता येत नाही असं पूर्णपणे खरं सांगा. इंटरव्ह्यूअर हा त्या व्यक्तीबद्दल असलेले प्रामाणिकपणा याची तपासणी करत असतो. जर समोरचा प्रश्न विचारणारा 10 प्रश्न विचारत असेल, त्याच्यातले 9 जरी प्रश्न तुम्ही मला ह्यांची उत्तरं येत नाहीत आणि एक प्रश्न जर प्रामाणिकपणे खरं उत्तर द्यायला असाल तरीसुद्धा तुम्हाला त्या नोकरीकरता ग्राह्य धरलं जातं. त्या प्रश्नातून तुमचे प्रामाणिकपणा आणि कामाच्या बाबतीत असलेला शिकण्याची असलेली तयारी तपासली जाते. धन्यवाद मित्रांनो. आज आपण कम्युनिकेशन या चॅप्टरमधील इंटरव्ह्यूमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले जातात आणि त्याला सामोरे कसे जायचे याबद्दल आपण माहिती जाणून घेतली. तसेच श्रवणामध्ये श्रवणकला कशा आपण आपली वाढीस आणायची याची माहिती जाणून घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण आपल्या असलेल्या इथिक्स इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि नाही केल्या पाहिजेत याबाबत माहिती जाणून घेऊया. तसेच